म्हणजे एक कडधान्याची मी भाजी बनवते, ते मालवणी तरफची. मी सुजाता बोलते. कडधान्याची भाजी बघा, याला काय काय लागतं होतं बघा. याला कांदा, टमाटर, गरम मसाला केलेला, कांदा खोबऱ्याचं, अद्रक, मालवणी मसाला, मीठ, कांदा मसाला, चाट मसाला थोडंसं टाकलं आहे, थोडासा गरम मसाला टाकला आहे आणि हे कडधान्य याचं बनवते बघा. मी बनवते कसं ते बघा. तुम्ही लोकांचं कोणाकोणी पद्धत असते ना बनवायची, दाखवते तुम्हाला आमची पद्धत कशी, मालवणी लोकांची पद्धत. आस्ते आस्ते गरम तेल होत आलं आहे. गरम तेल होत आलं आहे ना बघा. पहिला कांदा टाकायचं, पहिला. थोडंसं आला लसूणचं पेस्ट टाकायची, चांगला गरम होऊन दे. लाल थोडा झाला पाहिजे, कांदा जरा ब्राऊन झाला पाहिजे. लाल जरा झाला ना तर छान वाटतं. थोडी टमाटे टाकायची, छोटे 2 टमाटे घेतलेले, 2 छोटे टमाटे टाकते. हा गरम मसाला म्हणजे कांदा खोबऱ्याचा मसाला, कांदा खोबऱ्याचा मसाला टाकला. जरा लसूण व्हायला पाहिजे ना कांदा खोबरा. तेल सुटला पाहिजे बघा. तेल सुटतोय ना, असं तेल सुटला ना मग कडधान्य जरा टाकायचे, कडधान्य टाकायचे सगळे. बघा कडधान्य टाकले ना मग जरा गरम मसाला टाकायचा. तेवढं जितकं मी केलेलं दाखवलं ना तेवढं गरम मसाला तो सगळं टाकलं त्याच्यामध्ये.
मग मी नंतर थोडंसं पाणी टाकते. तर चांगलं उकडावे, कडधान्य आहेत ना, चांगली उकडायला पाहिजे म्हणून. कुकर लावले, कुकर लावून घेतली. 4 शिट्या होऊन दे, मग भाजी होईल. आणि मग हे पीठ आहे, गव्हाचं पीठ घेतलं आहे. म्हणजे आता कसं मळतात, तुम्ही कसं मळता माहिती आहे ना. मी दळ्या टायमाला ना, मी दळण करते ना, त्या टायमाला 10 किलो गहू असले ना, तर 10 किलो गव्हामध्ये 50 ग्राम मेथी टाकते. आणि सोयाबीनचे हे येतो ते 50 ग्राम टाकते, 100 ग्राम टाकते, 100 ग्राम टाकते. म्हणजे कसं ते बरं पडतं. चपाती एकदम नरम असतात आपले. 2 दिवसाची चपाती असतात, 3 दिवस ठेवा तुम्ही, काही नाही तुमच्या चपाती लावणार, नरम पडणार चपात्या. मी हे करते, मी पहिल्यापासूनच करते, खूप टाईमपासून करते. हे पिठाचं पीठ मळायचं, ते हे पीठ मळायचं. हे किती जसं तुम्हाला घट करायचं आहे तसं तुम्ही हे करा. हां, हे असं पीठ मळून घेते मी. मला एका हाताने मळता येत नाही, एका हाती मोबाईल ठेवते धरला आहे, एका हाताने तुम्हाला शूटिंग करून दाखवते. हे पीठ मळते. मग याचे चपात्या आहेत ना, एकदम नरम होतात याचे चपात्या. पीठ मळून चांगलं ठेवते मी. थोडं अजून पाणी टाकून मस्त मी घट करून ठेवते. थोडा 15-20 मिनिट अशी ठेवते, करून म्हणजे घट करून ठेवते. मळून ठेवले ना, नंतर चपात्या मस्त होतात त्याची. हे चांगलं पीठ मळलं ना तर खूप चपात्या मस्त होतात. चांगलं पीठ मळायचं याचं. पाणी मग सारखं घ्यायचं नाही, फक्त बोटाला लावायचं, असं बोटाला पाणी लावायचं, असं मळायचं. मी असं मळून ठेवते आणि त्याला जरा झाकण लावून ठेवते, म्हणजे हे होईल, मुरतो पीठ चांगला मुरत राहतो. मुरला ना सुंदर होतं चपात्या, एकदम सुंदर चपात्या होतात त्याचे. असं मी मुरून ठेवते, पीठ मळल्यावर असं हे करून ठेवते. आणि आता कुकर काय माझं होणार नाही लवकर, आस्ते आस्ते होतो. हे
आणि याच्यानंतर भाजी परत कधी करायला लागली तर तुम्हाला दाखवेन. याच्यासाठी मला लाईक करा, फॉलो करा आणि माझ्या चॅनलला पुढे वागूया.